अलिबाग नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे। पक्षनिहाय हालचाली सुरू झाल्यात, पण अलिबागमध्ये सध्या एकच प्रश्न गाजतोय। आमदार महेंद्र दळवी अलिबागकडे कधी लक्ष देणार? रोह्यात दररोज हस्तक्षेप करणारे, सभा घेणारे आणि माईक समोर तटकरेंवर घणाघाती टीका करणारे महेंद्र दळवी अलिबाग नगरपालिकेबाबत मात्र गप्प आहेत। शेकापने आपलं संघटन घट्ट केलंय, उमेदवारी जाहीर केली, तरी दळवी मात्र शांत का? हा प्रश्न आता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात धगधगत आहे। शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मधले संघटन गोंधळलेलं दिसतंय। नेतृत्वाचा अभाव, स्थानिक पातळीवर समन्वय नसल्याने कार्यकर्त्यांची नाराजी वाढली आहे। दळवींच्या सोयरीकच्या राजकारणामुळे शेकापला मोकळं मैदान मिळालंय अशी चर्चा आता कार्यकर्ते उघडपणे करू लागलेत। आमदारांनी शेकापच्या नेत्यांशी सलगी ठेवली आहे की का, असा सवाल स्थानिक पातळीवर विचारला जातोय। अलिबाग नगरपालिकेत शेकापचं वर्चस्व वाढत चाललंय। विरोधक फक्त बघ्यांच्या भूमिकेत आहेत। शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणतायत की नेतृत्वाकडून दिशा नाही, आदेश नाही, प्रचार नाही, मग आम्ही लढायचं कसं? अलिबागच्या नागरिकांनाही आता हे उघडपणे जाणवू लागलंय। महेंद्र दळवींच्या दुर्लक्षामुळे शिवसेना शिंदे गटाची शक्ती कमी झाली आहे। शेकापने जमिनीवर काम केलंय, मतदारांशी थेट संवाद साधलाय, तर दळवी मात्र निवडणुकीच्या राजकारणात अनुपस्थितीत। तटकरेंवर भाषणातून घणाघाती हल्ले करणारे महेंद्र दळवी अलिबाग नगरपालिकेच्या रणांगणात का उतरले नाहीत? अलिबागमध्ये शेकापचा झेंडा फडकतोय आणि दळवींची शिवसेना गप्प बसली। हा मौन प्रपंच फक्त विरोधकांच्या फायद्याचा ठरणार आहे का? याचं उत्तर आता अलिबागच्या जनतेलाच द्यावं लागणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, अलिबाग। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।